मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमचे सर्व सहकारी निवडणुका संपल्या मतदान संपल्या दुसऱ्या दिवशी नाले सफाईच्या कामाची पाहणी करायला आम्ही स्वतः जागेवर पोहोचलो होतो। त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की हे कंत्राटदार जे काही आकडे नाले सफाईचे देत आहेत ते आकडे फसवे आहेत, फुगवे आहेत आणि म्हणून त्या आकड्यांमध्ये काही सत्य नाही। छोटे नाले, मोठे नाले, स्ट्रॉम वॉटर ड्रेन यातना काढलेला गाळ ज्या क्षेपणभूमीवर टाकला जातो ती खाजगी क्षेपणभूमी आहे। त्याचा हिशोब नाही, त्याचा व्हिडिओ नाही, त्याची पडताळणी नाही आणि म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जीपणा केलाय, कंत्राटदारांनी चोरी केली आहे। आणि या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं गेल्या 25 वर्षात उभाटा सेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आणि त्याचाच परिणाम आहे की आज मुंबईतल्या 27 आउटफॉल पैकी जवळजवळ 19 आउटफॉल समुद्र पातळीच्या खाली आहेत। मुंबई शहरात 6 ठिकाणी पंपिंग स्टेशन बनणार होते, 2च पंपिंग स्टेशन पूर्ण झाले, 4ला दिरंगाई झाली। या पद्धतीने मुंबई शहरात डेव्हलपमेंट कंट्रोल रूल याला पातळी समुद्र पातळीपासून वरपर्यंत मोजणाऱ्या हिशोबाने विकासाला परवानग्या मिळायला पाहिजे होत्या, तो नियम मुंबई महानगरपालिका पाळत नाहीये आणि म्हणून एका अर्थाने दुर्दैवाने मुंबईकर नागरिकांना जो त्रास होतोय त्याला मुंबई महापालिकेतले प्रशासकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा, कंत्राटदारांची चोरी आणि 25 वर्षातला उभाटा सेनेचं संपूर्ण दुर्लक्ष हे जबाबदार आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।